लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये सन 2026-27 दरम्यान होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच AI वर आधारित इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर ICCC कार्यरत केलं जाणार आहे। संशयित गुन्हेगार आणि हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यास गर्दी नियंत्रणासाठी त्याचा वापर होणार आहे। त्यासोबतच शहरात 2000 ठिकाणी एकूण 5000 CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत। गेल्या कुंभमेळ्यात केवळ 172 ठिकाणी 630 कॅमेरे बसवण्यात आलेले होते। यामुळे वाहनतळात CCTV कॅमेरे अगदीच कमी होते। सोबतच CCTV आणि ध्वनिक्षेपकाद्वारे शहरात सूचना देण्याची पडताळणी झालेली आहे। सिंहस्थापर्यंत शहरातील सर्व कॅमेरे जोडून AI चा वापर करण्यासाठी नाशिक पोलीस प्रयत्नशील असून कामे युद्धपातळीवर सध्या सुरू आहेत। प्रयागराजमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अभ्यास दौऱ्यानंतर नाशिक पोलिसांच्या सिंहस्थ कक्षानं आवश्यक बाबीनुसार कार्यवाही सुरू केली आहे। नाशिक पोलिसांच्या पथकानं उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा दौरा केला। त्यामध्ये धार्मिक स्थळे, पर्वणीच्या ठिकाणासह गर्दी नियंत्रण, बंदोबस्त, पोलिसिंग, रस्ते वाहतुकीसह कायदा आणि सुव्यवस्थेचा अभ्यास केला। दरम्यान सिंहस्थासाठी नाशिक पोलिसांनी 1100 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केलेले आहे। त्यात अपेक्षित चौक्या, CCTV, वायरलेस यंत्रणा, वॉच टॉवर, ड्रोन कॅमेरे, अतिरिक्त मनुष्यबळाच्या खर्चासह इतर तंत्रसामुग्रीचा समावेश आहे। यासह AI सॉफ्टवेअर आणि यंत्रसामुग्रीसाठी प्रस्ताव दिला जाणार आहे। कुंभमेळ्यानंतर देखील शहरात आवश्यकतेनुसार पोलीस चौक्या उपलब्ध होतील। 400 कोटी रुपये खर्च करून 2000 ठिकाणी 5000 CCTV बसवण्यासोबतच 1000 बॉडी कॅमेरा आणि वाहनांवरील 100 कॅमेरे आवश्यक असल्याचा आराखडा पोलिसांनी मांडलेला आहे। त्यातील काही CCTV शहरात कायमस्वरूपी ठेवले जाऊ शकतात। नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे। या कुंभमेळ्या गेल्या कुंभमेळ्यात शहरात 80 लाख भाविक पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज पोलिसांचा आहे। तर येत्या कुंभमेळ्यात जगभरातून अंदाजे 3 ते 4 कोटी भाविक पर्यटक येणार असल्याची शक्यता आहे। त्यासाठी पोलिसांचं मनुष्यबळासह CCTV, पोलीस चौक्या, बॅरेक्स, वॉच टॉवर्स, बल्ली स्टील बॅरिकेटिंग, PS सिस्टीम, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, ड्रोन कॅमेरा वाहने, पोलिसांना फूड पॅकेट्स आदी महत्त्वाची साधन सामुग्री लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।